वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। लंबोदरं परमं सुंदरं एकदन्तं रक्तांबरं त्रिनयनं परमं पवित्रम् सच्चिदानन्दरूपाय सदसव्यशक्तिहेतवे नमः शिवाय सांबाय स्वयंभुवे नमो नमः। नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जीवाग्रे सर्वविद्याप्रदा भव। श्रीरेणुकगणेशाख्य रेवनसिद्धा देशिकं वीरशैवमताचार्य तं वन्दे जगद्गुरुम्। कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि। गुणातीतकान्तं परब्रह्मशान्तं सुविद्यादिदेवं भवारण्यदाहम् उमानाथमीशं जराजन्मनाशम् स्वयं ज्योतिर्लिंगं नमामिष्टलिंगम् महादेवदेवं महापापनाशं चिताभस्मलिंगं नमामिष्टलिंगम् कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारम् शिवे भक्ति शिवे भक्ति शिवे भक्तिर्भवे भवे
अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम त्वमेव शरणं मम त्वमेव शरणं मम। नमः पार्वतीपतये शिव हर हर महादेव। शिव महापुराण भगवान की कैलाशपति भगवान की श्रीमद् जगद्गुरु पंचाचार्य महाराज की राष्ट्र संत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय। सद्गुरु सिद्धदयाल शिवाचार्य महाराज की जय। सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय। सद्गुरु शिवलिंगय्या महाराज की ग्राम दैवत भगवान की सब शिवाचार्य महाराज की संत शिरोमणि मन्मथ स्वामी महाराज की सब साधु संत महाराज की क्रांति सूर्य जगत ज्योति महात्मा बसवेश्वर महाराज की छत्रपति शिवाजी महाराज की बजरंग बली हनुमान की सब संतन की हर हर भारत माता की वंदे मातरम। मानव धर्माचा धर्मानेच विश्वाला शांती मिळते। गौ माता की सरस्वती माता की अपने अपने माता पिता की नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव। सर्वांनी हातांनी टाळी मुखाने पंचाक्षरी महामंत्रामध्ये तल्लीन व्हायचं आहे। नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय। नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय। नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय। नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय। नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम जय भोले हे भोलेनाथ। जय भोले हे सौराष्ट्र सोमनाथञ्च श्रीशल्यमल्लिकार्जुनम् उज्जयनीय महाकालेशम् ओंकारं ममलेश्वरम्। नमः शिवाय हे भोलेनाथ।
शरल्यं वैजनाथं च डाकेन्यं भीमशङ्करं सेतुबन्धेतु रामेशं नागेशं दारुकावने। नमः शिवाय हे भोलेनाथ शिवाय नमः 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 शिवाय हे भोलेनाथ नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय वाराणस्यातु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमी तटे हिमालये तु केदारं कृष्णेशं शिवालये। नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रात्पठे नर सप्तजन्म कृतं पापं स्मरणेन विनश्यति। नमः शिवाय 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 दोनों हाथ वरती करून सर्वांनी बोला प्यार से जय भोले। नमः शिवाय नमः शिवाय। खाली बसलेल्यांचा आवाज आला पाहिजे आता। नमः शिवाय नमः शिवाय। खाली बसलेल्यांचा आवाज आला पाहिजे। मी ज्यावेळेस तुमच्या गावामध्ये प्रवेश करत होतो त्यावेळेस मला नरेंद्र मोदी साहेबांचा फोन आला होता बरं का महाराज। आणि त्यांनी फोनवरती म्हटलेलं आहे की तुम्ही ज्या गावामध्ये कथेला चाललेलो आहोत त्या गावामधल्या सर्व भाविकांचा आवाज ऐका। त्यामध्ये महिला असतील पुरुष असतील ज्यांचा आवाज मोठा येणार आहे त्यांच्या खात्यामध्ये सप्ताह झाल्यानंतर 9व्या दिवशी 5000 पडणार आहेत बरं का। आता तुम्ही ठरवा 7 दिवस या ठिकाणी जय जयकार करायचं। 7व्या दिवशी मी कोणाच्या खात्यामध्ये पैसे पडणार हे 7व्या दिवशी मी सांगणार आहे। त्यामुळे प्यार से नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय
हर हर बोले नमः शिवाय। टाळी टाळी टाळी। नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय। हर हर भोले नमः शिवाय। शिव शिव बोलो नमः शिवाय। जय भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय मेरे भोले शिवाय नमः शिवाय मेरे भोले शिवाय मेरे भोले शिवाय नमः शिवाय मेरे भोले नमः पार्वती पते शिव हर हर। आज प्रसादाची व्यवस्था होती ना, मग आवाज का कमी येऊ लागला? उपवास आहे का आज? नाही ना? नमः पार्वती पते शिव हर 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 हर। अनंत कोटी ब्रह्मांड नायक शाश्वत वैभवाचा स्वामी देवाधिदेव शंभू महादेवांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून मंगनाळी नगरीचे ग्रामदैवत भगवान शंभू महादेव यासह गावातील सर्व देवी देवतांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून कुलगुरु शटस्थल ब्रह्मी 108 शटस्थल ब्रह्मी 108 सद्गुरु डॉक्टर शांतवीरलिंग शिवाचार्य गुरु महाराज हिरेमठ संस्थान औसा जिल्हा लातूर तथा जन्मदाते आई वडील या दोन्ही गुरुवर्यांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून श्रीमद जगद्गुरु पंचाचार्य महास्वामीजींच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून वसुंधरा रत्न राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य गुरु महाराज अहमदपूरकर शटस्थल ब्रह्मी 108 सद्गुरु सिद्धदयाळ शिवाचार्य महाराज बेटमोगरेकर तथा सद्गुरु शिवलिंगया गुरु महाराज मठ संस्थान हुलसूरकर त्याचबरोबर आंध्र महाराष्ट्र आणि कर्नाटक या तीनही प्रांतातील सर्व शिवाचार्य गुरु महाराजांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून 12व्या शतकामध्ये ज्यांनी क्रांती केली असे क्रांती सूर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज आदी राजे महाराजे यांना वंदन करून शिवयोगी संत शिरोमणी मन्मथ माऊलीसह सर्व साधू संतांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून मंगनाळी या परमपुण्यभूमीमध्ये आजच्या पहिल्या दिवसीय शिवमहापुराण कथेमध्ये कथा श्रवण करण्यासाठी आलेले आपण सर्व सद्भक्त मंडळी माता पिता बंधू भगिनी आपणा सर्वांच्या हृदय मंदिरामध्ये विराजमान असणाऱ्या परमात्म्यरूपी भगवंताच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून आजच्या पहिल्या दिवसीय शिवमहापुराण कथेला प्रारंभ करत असताना चालत असलेला अखंड शिवनाम सप्ताह ग्रंथराज परमरहस्य पारायण व संगीतमय शिवमहापुराण
ज्ञानयज्ञ सोहळा शिवक्षेत्र तीर्थक्षेत्र पुण्यक्षेत्र मंगनाळी तालुका कंधार जिल्हा नांदेड वर्ष 31वे दिवस पहिला। या पवित्र नामयज्ञ सोहळ्यामध्ये ज्या सप्ताह कमिटीनं या शिवमहापुराण कथेचं आयोजन करून 144 वर्षानंतर येणारा पर्वकाळ म्हणजे महाकुंभ मेळा, तिकडे प्रयागराज या ठिकाणी गंगा यमुना सरस्वती या त्रिवेणी संगमाचं स्नान करून जेवढं पुण्य आपल्याला प्राप्त करता येतं त्याच्या अनेक कोटी पलीकडे आपल्या गावामध्ये शिवमहापुराण कथा श्रवण करण्याने कोटी पुण्याचे पर्वत म्हटलेलं आहे। हजारो तीर्थयात्रा केलेल्याच्या पलीकडे लाखो पवित्र नद्यांचं स्नान केलेल्याच्या पलीकडचं पुण्य एका शिवमहापुराण कथा श्रवणाने प्राप्त होतं असं शिवमहापुराण या ठिकाणी वर्णन करत आहे। याच अनुषंगानं आपल्या मंगनाळी नगरीला साक्षात कैलास पर्वत आणि प्रयागराज बनवून या शिवमहापुराण कथेचं ज्ञान अमृत आपणा सर्वांपर्यंत पोहोचवणारे या सप्ताह कमिटीचे सर्वेसर्वा सप्ताह संयोजन समिती वीरशैव भजनी मंडळ आणि समस्त गावकरी मंडळ मंगनाळी तालुका कंधार या सप्ताह कमिटीमध्ये जेवढे काही संयोजन समिती आहेत त्या सर्व संयोजन समितीसह आपल्याच गावातील माहेश्वर मूर्ती यांचा या ठिकाणी आम्हाला फोन आला असे सप्ताह कमिटीच्या वतीनं सर्व गावकऱ्यांच्या वतीनं माहेश्वर मूर्ती शिवभक्त परायण वेद मूर्ती ओमकार दिगंबर स्वामी महाराज यांच्याकडून या शिवमहापुराण कथेची या ठिकाणी तारीख आमच्याकडे पोहोचलेली आहे असे स्वामी महाराज या पवित्र नामयज्ञ सोहळ्यामध्ये या सप्ताह कमिटीला 1 रुपयापासून हजारो रुपयापर्यंत देणगी दान देऊन सहकार्य करत असलेले सर्व सद्भक्त मंडळी आजच्या पहिल्या दिवसीय पर्वकाळामध्ये सकाळचे अल्पोपहार देणारे शिवभक्त परायण परमेश्वर शेषेराव अभंगे परिवार, दुपारच्या महाप्रसादाचे अन्नदाते शिवभक्त परायण माधव संभाजी अभंगे परिवार, संध्याकाळच्या महाप्रसादाचे अन्नदाते शिवभक्त परायण उद्धव दत्ता अभंगे परिवार, तसेच या शिवमहापुराण कथेचे अन्नदाते आजच्या प्रथम दिवसीय महाप्रसादाचे अन्नदाते शिवभक्त परायण काशीनाथ दिगंबर अभंगे यासह या पवित्र नामयज्ञ सोहळ्यामध्ये संगीत शिवकथाकार कुमार सागर महाराज लोहारेकर, स्वरशिवानी संगीत संच परिवार यांच्या राहण्याची प्रसादाची स्नानपूजेची व्यवस्था करत असलेले शिवभक्त परायण सौश्री पिंटू अभंगे परिवार सरपंच, त्याचबरोबर या पवित्र नामयज्ञ सोहळ्यामध्ये ज्यांची सुंदर अशी साऊंड सिस्टम या ठिकाणी लाभत आहे असे गुरु माऊली साऊंड सिस्टमचे ओनर शिवभक्त परायण मन्मथप्पा अभंगे, शिवभक्त परायण गजानन दादा अभंगे परिवार या पवित्र नामयज्ञ सोहळ्यामध्ये विण्याची सेवा देत असलेले सर्व सद्भक्त मंडळी, पहाटेच्या शिवपाठापासून ते पुन्हा पहाटेच्या शिवपाठापर्यंत सेवा देत असलेली सर्व महिला पुरुष भजनी मंडळी, भजन प्रमुख असणारे शिवभक्त परायण बाबूराव अप्पा अभंगे पेटी मास्तर, त्याचबरोबर या पवित्र नामयज्ञ सोहळ्यामध्ये या मंदिर प्रांगणामध्ये सतरंजी उचलण्यापासून ते अंथरणाऱ्यापर्यंत, झाडून काढणाऱ्यापासून ते स्वच्छता करणारे सर्व सद्भक्त मंडळी, अन्नदान बनवणारे, अन्नदान वाढणारे, पातरवाळी लावण्यापासून ते उचलण्यापर्यंत स्वच्छता देणारे सर्व सद्भक्त मंडळी,
या पवित्र नाम यज्ञ सोहळ्यामध्ये पडद्याच्या पाठीमागे राहून सुद्धा काया वाच्या मनाने तन मन धनाने परिचित अपरिचितरित्या आपली सेवा देत असलेले सर्व सद्भक्त मंडळी, या संगीतमय शिवमहापुराण कथेसाठी संगीत साथ करत असलेले स्वरशिवानी संगीत संच, गायनाचार्य, सिंथवादक, हार्मोनियम वादक, भजन सम्राट, सुरमणी, शिवभक्त परायण दत्तात्रय कोल्हेप्पा तुळजापूरकर, सिंथवादक तथा गायनाचार्य, शिवभक्त परायण, सुरमणी, शिवलिंग रामलिंग जळकोटे महाराज साकोळकर, तबला वादक, तबला मार्तंड, आत्मीय बंधू आत्मलिंग गिराम महाराज लोहारेकर, चालत असलेली शिवकथा कुमार सागर महाराजांचे यूट्यूब चॅनल भक्तिधारा व आई म्युझिक या दोन्हीही यूट्यूब चॅनलवरती आपलीही शिवमहापुराण कथा यूट्यूब चॅनलवर प्रसारित करत असलेले परमशिष्य शिवभक्त परायण दत्तात्रय बेळे महाराज किलचकर यासह आजच्या पहिल्या दिवशी शिवमहापुराण कथा श्रवण करण्यासाठी आलेले आपण सर्व सद्भक्त मंडळी, माता पिता बंधू भगिनी, आपणा सर्वांचं व आत्तापर्यंत ज्यांचा नाम उल्लेख केलेला आहे त्या सर्वच सद्भक्तांचं आजच्या पहिल्या दिवशी शिवमहापुराण कथेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करून आपणा सर्वांना अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान शिव परमात्मा सुख समृद्धी आयु आरोग्य धनसंपदा उदंड आयुष्याची प्राप्ती करून देवो अशी मंगल कामना करून आजच्या पहिल्या दिवशी शिवमहापुराण कथेला आपण प्रारंभ करीत आहोत। गेल्या 30 वर्षापासून चालत असलेली ही परंपरा आहे। 12-2-24 12-36 12 वर्षाचं एक तप असतं। आपण जवळजवळ तिसऱ्या तपामध्ये प्रवेश केलेलो आहोत। 2 तपाची भक्ती आपल्या जीवनामध्ये अवलोकन करून आपण तिसऱ्या तपामध्ये प्रवेश केलेलो आहोत। या तिसऱ्या तपामध्ये आपलं खूप मोठं असं भाग्य आहे। 144 वर्षानंतर येणारा पर्व काळ तो म्हणजे महाकुंभ मेळा। या महाकुंभ मेळ्याची कथा समुद्र मंथनाशी निगडीत आहे। ज्यावेळेस समुद्र मंथन झालेलं होतं त्यावेळेस त्या समुद्र मंथनामधून हलहाल नावाचं विष निघालं। सगळ्या देवांनी मिळून माझ्या महादेवाचा धावा केला। हे देवादी देवा महादेवा, तुम्ही या जगाचे मालक आहात, पालन करता, संहार करता, कृपा करता तुम्हीच आहात। सर्व देवांनी धावा केला आणि भगवान शिव परमात्म्याला त्या ठिकाणी शरण जाऊन या संकटातून मुक्त होण्याचा मार्ग काढला। भगवान शिव परमात्म्यांनी या जगाच्या कल्याणासाठी कसलाही विचार न करता ते हलहाल नावाचं विष स्वतः प्राशन केलं आणि कंठामध्ये धारण केलं। त्याच वेळेस त्या हलहाल नावाच्या विषाचा प्रभाव माझ्या देवादिदेव शंभू महादेवांच्या जीवनामध्ये त्यांच्या शरीरावर पडू लागला आणि त्या विषाच्या प्रभावाने माझ्या महादेवाचा कंठ कसा झाला? निळा झाला। आणि त्याच वेळेस माझ्या महादेवाला नाव देण्यात आलं ते म्हणजे नीलकंठ। नीलकंठ असा महादेव, या जगाच्या पाठीवर एकच देव आहे ज्याला महादेव म्हटलेला आहे। का म्हटलं हो महादेव? बाकीच्या देवांना नुसतं देव म्हटलं आणि महादेवाला महादेव म्हटलं। का म्हटलं? महान असणारा तो देव म्हणून महादेव। देव कुणाला म्हटलं जातं आणि महादेव कुणाला म्हटलं जातं, हा जर प्रश्न आपल्याला पडलेला असेल तर शिवपुराणाने आपल्याला उत्तर दिलेलं आहे। जो अमृत पिया करते हैं उन्हें देव कहा करते हैं, जो अमृत पिया किया करते हैं उन्हें देव कहा करते हैं, और जो विष पिया करते हैं उन्हें देवों के देव महादेव कहा करते हैं, उन्हें देवों के देव महादेव कहा करते हैं। म्हणून महादेव म्हणून घ्यायला विष प्यावं लागतं। विष
विष पचवावं लागतं आणि ते कोणामध्ये शक्ती असेल तर या जगाच्या पाठीवर एकच देव ज्याचं नाव महादेव. आणि त्याच वेळेला त्याच समुद्र मंथनातून एक अमृताचा कुंभ बाहेर निघालेला आहे. आणि त्यावेळेस मात्र देवांची गर्दी पडली, राक्षसांची गर्दी पडली. अमृत पिऊन अमर व्हावं, अमृत पिऊन अमर व्हावं यासाठी देवांची गर्दी पडली. आणि त्यावेळेस सर्व देवांनी मिळून राक्षसांना पाहिलं, जर या राक्षसांनी हे अमृत पिलं तर राक्षस अमर होतील आणि देवावर विजय प्राप्त करून या सृष्टीचा विनाश करतील. या अनुषंगानं देवांनी अमृताचा कुंभ कलश गरुडाकडे सोपवला. गरुडाने तो अमृताचा कलश घेऊन आकाश मार्गाने चालू लागत असताना, स्वर्गाकडे घेऊन जात असताना त्या अमृतरूपी कलशातून 3 थेंब अमृताचे ज्या ठिकाणी पडलेले आहेत त्याच ठिकाणी महाकुंभ मेळ्याचं आयोजन केलं जातं. त्याच ठिकाणी दर 144 वर्षानंतर ज्यावेळेस सूर्यग्रह मकर राशीमध्ये प्रवेश करतो त्यावेळेस हा पर्वकाळ आपल्या समोर उभा राहतो. आणि ते 3 ठिकाण, एक प्रयागराज, दुसरं उज्जैन महाकालेश्वर आणि तिसरं नाशिक त्र्यंबकेश्वर, या 3 ठिकाणी त्या अमृताचे थेंब पडलेले आहेत. आणि दर 12-12 वर्षानंतर प्रत्येक ठिकाणी या कुंभ मेळ्याचं आयोजन केलं जातं. आणि दर 12-2-24 12-36 वर्षानंतर होणारा महाकुंभ मेळा म्हणजे प्रयागराज या ठिकाणी आता सुरू आहे. आणि त्या प्रयागराजमध्ये ज्या महाकुंभ मेळ्यामध्ये गंगा, यमुना आणि सरस्वती या 3 नद्यांमध्ये जो व्यक्ती स्नान करतो तो अमरत्वाच्या प्राप्तीला पुराण कथेनं आपल्या समोर ठेवलेले आहे. आता आपल्याला प्रयागराजला जाता येणार नाही, म्हणून या मंगनाळीमध्येच 7 दिवसाच्या या पर्व काळामध्ये तुम्हाला मला या मंगनाळीला, या शिवानुभव मंडपाला साक्षात प्रयागराज बनवायचं आहे, साक्षात कैलास पर्वत बनवायचा आहे. आणि या ठिकाणी आपल्याला गंगा, यमुना, सरस्वती या 3 नद्यामध्ये आपल्याला स्नान करायचं आहे. त्या नद्या कोणत्या, ते प्रयागराज कोणतं, ते कैलास कोणतं, हेच आपल्याला आजपासून ते 7व्या दिवसाच्या पर्व काळापर्यंत काया वाचा मनाने श्रवण करायचं आहे. भगवान शिव परमात्म्यांनी सांगितल्याप्रमाणे या शिव महापुराणाचा महिमा आपल्या समोर ठेवलेला आहे. ज्यांच्या घालवायच्या आहेत व्यथा त्यांनी ऐकायच्या आहेत शिवकथा. ज्यांच्या जीवनातील व्यथा, दुःख, दारिद्र्य दूर करायचं आहे ना, त्यांच्या जीवनामध्ये या कलियुगामध्ये एकमेव मार्ग म्हणजे भगवान शिव परमात्म्याचं हे वाङ्मय. हे आपल्या समोर आलं तरी कसं असा प्रश्न आहे. कथा करत असताना कथेची एक रूपरेषा आहे. पहिला दिवस म्हणजे शिव महापुराण कथेचा परिचय. या शिवकथेच्या माध्यमातून 7 दिवस फक्त आणि फक्त भगवान शिव परमात्म्याचं वाङ्मय, वीर शैव लिंगायत धर्मासह जाती कुल गोत्र न पाहे शंकर, भक्ताचे माहेर स्वामी माझा. जात कुळ गोत्र उच्च नीच श्रीमंत गरीब असा न मानणारा एकमेव देव म्हणजे भगवान शिव परमात्मा. इथं जात पात कुळ गोत्र काहीही चालत नाही, सगळे आपल्यासाठी समान आहेत. मी तर म्हणतो ज्या भगवान शिव परमात्म्याने आपल्या समोर कथा ठेवलेल्या आहेत ना, त्या कथेमध्ये जास्तीत जास्त कथा या ब्राह्मणांच्या आहेत, जास्तीत जास्त कथा या भिल्लाच्या आहेत, जास्तीत जास्त कथा धनगर कुळामध्ये जन्म घेऊन भगवान शिव परमात्म्याची भक्ती संपादन करून घेऊन जीवनाचा उद्धार केलेल्या कथा आपल्याला ऐकायच्या आहेत. मग आता जातपात न मानता या 7 दिवसाच्या पर्व काळामध्ये फक्त आणि फक्त शिव महापुराण कथेचा अभ्यास, जीवनामध्ये कशा प्रकारे आपल्याला हित साधून घेता येतं याचबद्दल आपल्याला 7 दिवस या कथा श्रवण करायच्या आहेत. कथेचा मार्ग बदलणार नाही,
कथेचा विषय बदलणार नाही. कीर्तन वेगळं आहे, प्रवचन वेगळं आहे, कथा वेगळी आहे. कथेमध्ये उदाहरण घेता येणार नाहीत, कथेमध्ये विनोद घेता येणार नाही, कथेमध्ये कथा सोडून दुसरा विषय इथं घेता येणार नाही असं मी नाही सांगत. साक्षात पहिल्या अध्यायामध्ये भगवान शिव परमात्म्यांनी परिचय देत असताना सांगितलेला आहे. या कथा सांगत असताना वक्त्याच्या मुखातून ज्या कथा प्रकट होत आहेत त्या कथेतून काही ना काहीतरी श्रोत्याच्या अंतःकरणामध्ये परिवर्तन झालं पाहिजे आणि या गादीवर बसून कोणाचीच निंदा नाही झाली पाहिजे. पहिला प्रश्न भगवान शिव परमात्म्यांनी आपल्या समोर प्रकट केलेला आहे. म्हणून जेवढा काही आपल्याला अभ्यास या 7 दिवसाच्या माध्यमातून देता येईल तेवढा अभ्यास आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण फक्त वेळेचं बंधन ठेवून बरोबर वेळेवर येऊन या शिव महापुराण कथेमध्ये सहभागी व्हायचं आहे. आपल्या धर्मामध्ये सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत जी काही आचारविधी आहे, माझ्या संत शिरोमणी मन्मथ माऊलींनी 17 अध्यायाचा परमरहस्य लिहिला आणि त्यामध्ये पंचाचार, षटस्थल आणि अष्टावरण याबद्दल त्या ठिकाणी माहिती दिलेली आहे. तत्पूर्वी आपण कलियुगामध्ये जन्माला आल्यानंतर तुम्हाला काय हवं आहे? तुम्हाला ऐकू येतं ना बाबा? जन्माला आलात, मेल्यानंतर कशाची अपेक्षा आहे? कशाची अपेक्षा आहे? काय मिळावं म्हणतात? जन्म आणि शेवटी आपण गेल्यानंतर प्रत्येकाला आशा आहे आपण गेल्यानंतर आपल्या जीवाला मुक्ती मिळावी. बरोबर आहे? मुक्तीसाठी केलेला हा अट्टहास आहे. पण माझ्या मन्मथ माऊलींनी मुक्ती नाही मागितली. बघा, माझ्या मन्मथ माऊलींनी देवाकडे मागणं मागितलं, गुरु आणि लिंग जंगमाची सेवा देई मज देवा जन्मोजन्मी. मग मन्मथ माऊलींना देवांची भेट झाली, मन्मथ माऊलींना मागता आलं असतं मुक्ती द्या देवा. पण ज्या वेळेस तुम्ही गुरु लिंग जंगम यांची काया वाचा मनाने सेवा कराल त्यावेळेस न मागता मुक्ती मिळणार आहे. पण सुरुवातीला मुक्ती मिळणार नाही. मुक्तीचा अधिकार प्राप्त करून घेण्यासाठी गुरु लिंग जंगम आणि भगवान शिव परमात्म्याची सेवा करणं आपल्या जीवनामध्ये कर्तव्य आहे. सेवा करावी निर्मळ होय सुखाचा सुकाळ. निर्मळ अंतकरणाची सेवा आपल्या जीवनामध्ये पाहिजे. गुरु आणि लिंग जंगमाची सेवा पाहिजे आणि नंतर भगवान शिव परमात्म्याच्या कृपा आशीर्वादानं नक्कीच आपल्या जीवनामध्ये आपल्याला मुक्ती प्राप्त होणार आहे. कारण शिव महापुराण सांगतं, लक्ष्मीची पूजा करण्या अगोदर तुम्ही सरस्वतीची पूजा करा. सरस्वतीची पूजा केलात ना तर डायरेक्ट लक्ष्मी तुमच्या पाठीमागे आल्याशिवाय राहणार नाही. आणि लक्ष्मीलाच तुम्ही जर असं तसं सोडलं, लक्ष्मीची तुम्ही नाही पूजा केली, लक्ष्मीलाच तुम्ही असं तसं बघितलं, तर या सरस्वतीला जर तुम्ही असं तसं बघितलं तर लक्ष्मी तुमच्या पाठीमागे येणार नाही. म्हणून जोपर्यंत तुम्ही सरस्वती मातेची पूजा करणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला लक्ष्मीची प्राप्ती होणार नाही. त्याच पद्धतीनं जोपर्यंत तुम्ही गुरु लिंग जंगमाची सेवा करणार नाही तोपर्यंत मुक्तीचा अधिकार प्राप्त होणार नाही. हे मी नाही सांगत, भगवान शिव परमात्म्याचं वाङ्मय सांगत आहे. मग या 7 दिवसाच्या पर्व काळामध्ये आपल्याला या गंगा, यमुना आणि सरस्वती या त्रिवेणी संगमामध्ये नाहून जाऊन मुक्तीचा अधिकार प्राप्त करून घ्यायचा आहे. तत्पूर्वी या शिव महापुराण कथेचा आपण आज फक्त परिचय ऐकणार आहोत. कल्पाच्या सुरुवातीला भगवान शिव परमात्मा ज्यावेळेस या सृष्टीची निर्मिती करू लागले त्यावेळेस या शिव महापुराण ग्रंथाची निर्मिती झाली. त्यावेळेस त्या शिव महापुराण ग्रंथाला शिव महापुराण हे नाव नव्हतं. पूर्वी ज्यावेळेस हा ग्रंथ तयार झाला त्यावेळेस या ग्रंथाला शतकोटी नावाचा नामकरण सोहळा करण्यात आला. शतकोटी ग्रंथ म्हणजे महाराज त्याचं जर शेवटचं पान बघितलं तर शेवटच्या तळाला आणि त्याचं पहिलं पान बघितलं तर देवाच्या टोकाला, डायरेक्ट कैलासाच्या टोकाला. बघा, आता एवढा मोठा ग्रंथ वाचायला लावलं तुम्हाला तर किती दिवस लागतील माय? वाचणं होईल. शेवटचं पान शेवटच्या तळाला
आणि समोरचं पान कैलासाच्या टोकाला, असा महान शतकोटी नावाचा ग्रंथ. आता याचं पठण होईना, याचा अभ्यास होईना, म्हणून भगवान शिव परमात्म्याच्या कृपा आशीर्वादानं भगवान शिव परमात्म्यांनी या शतकोटी नावाच्या ग्रंथाचं निरूपण महर्षी व्यासांना करायला सांगितलेलं आहे. आणि महर्षी व्यासांनी या शतकोटी नावाच्या ग्रंथाचं विस्तृत 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 विवेचन करून त्याचे वेगवेगळे भाग करून त्याचं रूपांतर 18 पुराणामध्ये केलेलं आहे. आणि त्याच 18 पुराणाचा राजा म्हणून भगवान शिव परमात्म्याचं हे वाङ्मय शिव महापुराण आपल्या समोर ठेवलेलं आहे. सर्व तीर्थाचा राजा, सर्व तीर्थाचा राजा म्हणून या भगवान शिव परमात्म्याच्या या शिव महापुराण ग्रंथाची महती आहे. तर या शिव महापुराण ग्रंथाचं श्रवण पहिल्यांदा कुणी केलं? या जगाच्या पाठीवर या शिव महापुराण कथेचं श्रवण कुणी केलं हो? तुम्ही आतापर्यंत ऐकलंय ना कथा? किती वर्ष झालं आपल्या गावामध्ये कथा सुरू आहे महाराज? 4 वर्ष. हे कितवं वर्ष आहे? 5वं का 4थं? 5वं. ठीक आहे, 4थं पकडू आपण. चला, शिव महापुराण भगवान शिव परमात्म्याने या जगाच्या पाठीवर पहिल्यांदा कुणाला सांगितलं? ऐकलं असेल तुम्ही पहिल्या कथाकार महाराजांकडून. ऐकलंय? नाही? कथेमध्ये विषय आला नव्हता. तुम्ही आला होतात ना कथेला, हो किंवा नाही? काही इथं आलेले नवीन आहेत? ऐकलं असेल तर हो म्हणायचं, नाहीतर डायरेक्ट मुंडी हलवायची. मी सांगायला चालू. काही नाही, टेन्शन घ्यायचं नाही. जेवढं माहिती आहे तेवढं मोकळं बोलायचं, जेवढं माहीत नसेल तेवढं ॲक्शन करून नाही म्हणून सांगायचं. मी सांगायला चाललेलो आहे. कल्पाच्या सुरुवातीला या भगवान शिव परमात्म्याचं वाङ्मय सुरू झालं आणि त्यावेळेस भगवान शिव परमात्म्यांनी कथा सांगायला सुरुवात केल्या. आणि या कथेचं पहिलं श्रवण भगवान शिवाच्या अगदी जवळ राहणा पिये म्हणून नंदीगणांनी या भगवान शिव परमात्म्याचं वाङ्मय श्रवण करायला सुरुवात केलं. एक विधा ध्यानमग्न अवस्थेमध्ये ऐकिले ते धरामणी वाचे वदा शूळपाणी. ऐकलेलं अंतकरणामध्ये रुजवलं आणि नंदीनं ही कथा स्वतः श्रवण करून आपल्या जवळ नाही ठेवून घेतली. बाबा, जे जे आपणासी ठावे ते ते इतरासी सांगावे. जेवढं आपल्याला माहिती आहे ना चांगलं, बरं का चांगलं, तेवढं इतरांना सांगावं. वाईट मात्र जाळून टाकावं. वाईटाने आपलं वाईट कधी होईल हे सांगता येणार नाही. पण या कलियुगामध्ये चांगल्या गोष्टी सांगणं कमी झाल्या, वाईट गोष्टी मात्र वरी आल्या. आरोप करत असताना, वाईट गोष्टी करत असताना नेहमी विचार करा, नाव कुणाला ठेवलं जातात? ज्यांचं नाव अगोदरच आहे त्यालाच नाव ठेवलं जातं, बरं का. अन्यथा विनाकारण कुणी कुणाला नाव ठेवत नाही. अन्यथा विनाकारण कुणी कुणाची चर्चा काढत नाही. ज्याचं अगोदरच नाव मोठं आहे त्यालाच नेहमी नाव ठेवलं जातं. पण नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, शिवमहापुराण कथा असो, कीर्तन असो, पूजापाठ असो, मंत्रविधी असो, प्रवचन असो, एखादा व्यक्ती जर त्या व्यक्तीबद्दल समोरच्या समोर आरोप करत असेल तर आरोप ऐकून घेणाऱ्या व्यक्तीनं हा विचार करावा की हा आरोप ज्या व्यक्तीबरोबर केला जातो आहे तो व्यक्ती त्या आरोपाला योग्य आहे का, त्या आरोपामध्ये तो व्यक्ती बसतो का, याचा पाठपुरावा ऐकणाऱ्यांनी केल्याशिवाय निर्णय घेता कामा नये. अन्यथा उगी सांगितलं त्यांनी म्हणून आपण ऐकलं, लगेच निर्णय घेतला आणि आपण त्याच्या विरोधात वागणं म्हणजे आपल्यासाठी आपणच आपल्या पायावर नरक यातनेचा दगड मारून घेतल्यासारखं पाप आहे. म्हणून कुठलीही गोष्ट करणे अगोदर विचार करणं गरजेचं आहे. बरोबर आहे का? विचार करून बोलावं की बोलून विचारात पडावं? बाबा कसं आहे? विचार करून बोलावं ना. मग नेहमी महाराज हे आमच्या बाबतीत सुद्धा होतं. कथाकार असो, प्रवचनकार असो, कीर्तनकार असो, प्रत्येकाच्या बाबतीमध्ये होतं. पण त्यावेळेस ज्यावेळेस एखादा व्यक्ती एखाद्या व्यक्तीबरोबर आरोप करतो, ऐकणाऱ्या व्यक्तीनं फक्त ठरवायचं की ज्याच्याबद्दल आरोप केला जातोय तो व्यक्ती त्या आरोपामध्ये बसतो का.
याचा पाठपुरावा करूनच आपण त्या व्यक्तीच्या विरोधात गेलेलं बरोबर का? अन्यथा शेवटी केली या कर्माचे भोगावे ते फळ. जे कर्म आपण करतो त्याची परतफेड या कलियुगामध्ये आपल्याला या शिव महापुराण कथेच्या माध्यमातून प्राप्त होणार आहे. हेच आपल्याला 7 दिवसाच्या पर्व काळामध्ये श्रवण करायचं आहे. मग जे जे चांगलं माहिती आहे तेच लोकांपर्यंत पोहोचवावं आणि हेच या मानवी जीवनाचं आद्य कर्तव्य आहे. नंदीनं या शिव महापुराण कथेचं श्रवण केलं. आपल्याजवळ कथा नाही ठेवून घेता नंदीगणांनी या कथा पुढे महर्षी व्यासांना सांगितलेल्या आहेत. महर्षी व्यासांनी सुद्धा या शिव महापुराण कथेचं काया वाचा मनाने श्रवण करून स्वतः आपल्या जीवनाचा उद्धार करून महर्षी व्यासांनी ही कथा सूत पुराणिकांना सांगितलेली आहे. कुणी कुणाला सांगितली बरं का? सूत पुराणिकांना सांगितली. सूत पुराणिकांनी ही कथा श्रवण करून प्रयागराज या क्षेत्रामध्ये कलियुगामध्ये, प्रयागराज म्हणजेच इलाहाबाद, किती जण गेले होते इथले प्रयागराजला? हातवरी करा बर. काशीला किती जण गेले होते? काशीला बरेच जण गेले होते. काशीला जाण्याच्या अगोदर एक इलाहाबाद नावाचं शहर लागतं बघा, जिथं गंगा, यमुना, सरस्वती या त्रिवेणी संगमामध्ये स्नान करून आपण पुढे काशीला जातो बरोबर आहे. त्याच इलाहाबादला शास्त्रीय नाव म्हणजे प्रयागराज आहे. त्या प्रयागराजमध्येच सूत पुराणिकांनी या कलियुगामध्ये लोकांच्या हिताकारणासाठी, लोकांच्या कल्याणासाठी या शिव महापुराण कथेचं त्या ठिकाणी विवेचन करायला सुरुवात केलं. गंगा, यमुना, सरस्वती नदीच्या तटावर तुमच्या माझ्यासारख्या हजारो शिवभक्तांना बसवलं आणि या शिवकथा सांगायला सुरुवात केल्या. आणि या शिवकथेचा परिचय देत असताना सूत पुराणिक ऋषी म्हणू लागलेले आहेत, शिवभक्तांनो, जो शिव महापुराण कथा ग्रंथ तुम्ही श्रवण करता आहेत ना, ते साधारण पुस्तक नसून भगवान शिव परमात्म्याचं सौभाग्य आहे. साधारण पुस्तकाचे लेखक साधारण असू शकतील, पण या शिव महापुराण कथेचा लेखक देवांचा देव शंभू महादेव आहे आणि ते त्यांचं सौभाग्य आहे. जो कोणी एक वेळा काया वाचा मनाने या शिव महापुराण कथेचं श्रवण करेल, घरामध्ये ग्रंथाची पूजा करेल, घरामध्ये ग्रंथाचं पारायण करेल, त्याच्या जीवनाचा उद्धार होईल आणि तो भक्त मुक्तीचा अधिकारी होईल, असं सूत पुराणिक परिचय देऊ लागलेले आहे. पुढे म्हणू लागलेले आहेत, या शिव महापुराण ग्रंथामध्ये 24,000 श्लोक आहेत, 7 संहिता आहेत. तुम्ही संपू, आम्ही संपू, पण या कथा कधीच संपणार नाहीत. काही कथाकारांनी प्रश्न केला, जोपर्यंत महाराज सूर्य, चंद्र, आप, तेज, वायू पंचमहाभूत आहेत तोपर्यंत भजन, कीर्तन, कथा परंपरा चालू राहील. बरोबर आहे? माईक सिस्टम वाले दादा बरोबर आहे? जोपर्यंत सूर्य, चंद्र, आप, तेज पंचमहाभूत आहेत तोपर्यंत भजन, कीर्तन हे तुमचं वाजवणं, हे कथा, कीर्तन, परंपरा चालू राहील म्हणले. बरोबर की चूक? विचार करून उत्तर द्या, बरोबर की चूक? जोपर्यंत भजन, कीर्तन, सप्ताह, मंदिर, मठ परंपरा, गुरु शिष्य परंपरा आहे तोपर्यंत हे पंचमहाभूत स्थिर राहतील म्हणाले. बरोबर की चूक? आणखी एकदा विचारतोय, बोला, बरोबर की चूक? माय महाराज, आम्हाला माहिती असतं तर आम्ही इथं आलो असतो का ऐकायला, आहे की नाही? आम्ही फक्त ऐकायला आलो. तुमचं सांगायचं काम आहे, तुम्ही सांगायचं, आम्ही ऐकायचं आणि इथून जाताना सोडून द्यायचं. असं नको माय. आतापर्यंत जाऊ द्या, पण इथून पुढे 7 दिवस जेवढं तुम्ही ऐकलेलं आहे त्याच्यातला काही तरी भाग आपल्या जीवनाच्या उद्धारासाठी आपण आपल्या अंतःकरणामध्ये रुजवणं गरजेचं आहे. बघा, लक्षपूर्वक ऐका बाबा. जोपर्यंत मठ, मंदिर, भजन, कीर्तन, सप्ताह, गुरु शिष्य परंपरा आहे तोपर्यंत पंचमहाभूत स्थिर राहतील, हे चुकीचं आहे. तर जोपर्यंत मंदिर, मठ, सप्ताह परंपरा, गुरु शिष्य परंपरा आहे तोपर्यंत
हे पंचमहाभूत स्थिर राहतील, हेच सत्य आहे. फक्त तुम्ही बोलायला सांगू की नको, हो की नको, असं त्या ठिकाणी आपल्या मनामध्ये होत आहे की नाही. काही वेळेला काही कीर्तनकारांनी सांगितलं होतं, जोपर्यंत सूर्य चंद्र आप तेज वायू आहेत तोपर्यंत भजन कीर्तन परंपरा चालू राहील म्हणाले. पण हे चुकीचं आहे. जोपर्यंत भजन कीर्तन मठ मंदिर गुरु शिष्य परंपरा आहे ना, तोपर्यंत हे पंचमहाभूत स्थिर राहतील. ज्या दिवशी भजन कीर्तन मठ मंदिर गुरु शिष्य परंपरा बंद झाली, त्या दिवशी या सृष्टीचा विनाश झाल्याशिवाय राहणार नाही. हे मी नाही सांगत, भगवान शिव परमात्म्याचं वाङ्मय सांगते. म्हणून ही परंपरा टिकवणं गरजेचं आहे, ही कथा टिकवणं गरजेचं आहे, हा सप्ताह टिकवणं गरजेचं आहे, ही गुरु शिष्य परंपरा टिकवणं गरजेचं आहे. हे चालत आलेलं आहे ना, हे असंच चालू राहू द्या बाबा. कारण ज्या दिवशी हे बंद झालं ना, लोक पाप करायला उठतील आणि या सृष्टीचा विनाशाकडे त्या ठिकाणी गेल्याशिवाय राहणार नाही. आज लोक महाराज एखादं पाप करण्यापासून का थांबतात हो? का थांबतात? अरे बापरे, देव बसलेला आहे रे बाबा, आपण जर हे असं वागलं ना तर आपल्याला देव पाप करेल म्हणतात ना. पूजा पाठ आहे की नाही, पुराण कथा प्रवचन कीर्तन वेद मंत्र पठण कशासाठी? कशासाठी? कलियुगामध्ये भजन हे सारा, 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 कलियुगामध्ये नमः पार्वती पतये शिव हर हर. जेवण झालं नाही, आज उपवास आहे, आवाज मोठा आला पाहिजे. नमः पार्वती पतये शिव हर हर. हर हर. माय, नळावर पाणी आणायला गेलात, भांडण असंच करता का एवढ्या हळू आवाजात? करा ना भांडण देवासोबत, देव जागा झाला पाहिजे. नमः पार्वती पतये शिव हर हर. हर हर. मला वाटलं 4 वर्ष झाली कथा सुरू आहे म्हणल्यानंतर इथं काही सांगायची गरज पडणार नाही, आहे की नाही? पण सांगावं लागतं, आहे की नाही? विसरून जातात. कलियुगा माझी भजन हे सारण, हृदयी शंकर साठवावा. या कलियुगामध्ये भगवान शिव परमात्म्याचं वाङ्मय, शिव महापुराण कथा, भजन कीर्तन कथा हे जोपर्यंत या ठिकाणी आपल्या समोर ठेवलेलं आहे ना, तोपर्यंत आपण या सृष्टी निर्मितीमध्ये सुरक्षित आहोत. ज्या दिवशी भजन कीर्तन कथा परंपरा बंद झाली, त्या दिवशी या सृष्टीचा विनाश झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या कलियुगामध्ये या प्रयागराज क्षेत्रामध्ये
आपल्या हितासाठी कल्याणासाठी सूत पुराणिकांनी या कथेचा परिचय देत असताना या शिव महापुराणाचा परिचय देऊ लागलेले आहेत. 24,000 श्लोक 7 संहिता या पुराणामध्ये आपल्या समोर ठेवलेले आहेत. आज पहिल्या दिवशी शिव महापुराण कथेमध्ये आपण या भगवान शिव परमात्म्याचं वाङ्मय शिव महापुराण कथा नेमकं कोणत्या पद्धतीनं कोणत्या व्रतानं श्रवण केलं पाहिजे याबद्दल आपण कथा श्रवण करणार आहोत. ज्या पद्धतीनं 16 सोमवारचं व्रत असतं, ज्या पद्धतीनं शिवरात्रीचं व्रत असतं, महाशिवरात्रीचं व्रत असतं, त्याच पद्धतीनं हे शिव महापुराण कथा ऐकणं म्हणजे सुद्धा व्रत आहे बरं का. व्रत 7 दिवस ज्यांना जमेल त्यांनी या नियमावलीचं पालन करून या कथेचं श्रवण करावं. आज फक्त परिचय देऊन आपल्या कथेची मंगल आरती. उद्यापासून बरोबर वेळेवर भक्ताच्या कथा आपल्याला श्रवण करायच्या आहेत. या शिव महापुराण कथेचा परिचय देत असताना या शिव महापुराण कथा कशा ऐकाव्या, सूत पुराणिक महाराज त्या प्रयागराज क्षेत्रामध्ये तिथे बसून या कथा सांगू लागलेल्या आहेत. त्याच कथा आपल्यापर्यंत आज भाग्य उदय आले संत पाऊल देखिले, याप्रमाणे भाग्य उदयानं आपल्याला या कथा ऐकण्याचं भाग्य प्राप्त झालेलं आहे. तर या शिव महापुराण कथा श्रवण करत असताना काही नियमावली आहेत बघा. ज्यांना जमेल त्यांनी 7 दिवस या नियमावलीचं पालन करायचं बरं का. शिव महापुराण कथा श्रवण करण्याचा पहिला नियम आहे, कथा श्रवण करायला येत असताना प्रत्येकाने स्नान करून शुचिर्भूत होऊन स्वच्छ धुतलेले वस्त्र परिधान करूनच कथा श्रवण करायला यावं. हे बरेच नियम आहेत, जमलं तर बरं का. ज्यांना लवकर फळप्राप्ती हवी आहे त्यांनी या सर्व कथेच्या नियमाचं पालन करायचं बरं का. जमलंच तर, अवघड काय नाही. पहिला नियम आहे, स्नान करून शुचिर्भूत होऊन स्वच्छ वस्त्र परिधान करून शिव महापुराण कथा श्रवण करण्यासाठी यावं. पहिला नियम. दुसरा नियम सांगितलेला आहे, शिव महापुराण कथा श्रवण करत असताना कथा ह्या जोडीनं ऐकाव्या. पती आणि पत्नी. किती जण जोडीनं आले हात वरी करून सांगा, पटकन सांगा. एखादी तरी जोडी आली नाही का? त्याचं कारण आहे, ज्यावेळेस पत्नी कथेला येईल, पती एकटे कथेला येतील, महाराज काहीतरी नियम सांगतील आणि एखादी पत्नी त्यांच्या पतीला घरी जाऊन सांगेल, अहो महाराजांनी आपल्याला हा व्रत सांगितलेला आहे, ही नियमावली सगितलेली आहे, आपण त्याचं पालन करूयात. त्यावेळेस पतिदेव म्हणतात, हे बघ तू, तुझे महाराज, तुझी कथा, तुझा सप्ताह, तुझा नियम तू आणि ते तिकडं बघून घे, माझ्याकडे काही घेऊन येऊ नको. असं व्हायला नको. यासाठी पती आणि पत्नी या दोघांनी मिळून काया वाचा मनाने जर कथा श्रवण केलात ना, तर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये त्याचा संसार धन्य झाल्याशिवाय राहत नाही. या शिव महापुराण कथेमध्ये तुम्हाला कथेच्या बरोबर आपल्या प्रपंचामध्ये कशा प्रकारे आपल्याला सुख शांती समाधानाची प्राप्ती होईल या सगळ्या गोष्टीचं ज्ञान आपल्याला या ठिकाणी प्राप्त होणार आहे. पत्नी कशी असावी, पती कसा असावा, मुलगा कसा असावा, मुलगा कसा नसावा, मुलगी कशी असावी, मुलगी कशी नसावी, परिवार कसा असावा, परिवार कसा नसावा, या सगळ्या गोष्टीचं ज्ञान उद्यापासून एक दिवस आपल्याला प्राप्त होणार आहे बरं का. म्हणजे आपल्याला या धार्मिक ज्ञानाबरोबर समाज प्रबोधन सुद्धा शिव महापुराण कथेला धरून आपल्याला ते ज्ञान प्राप्त होणार आहे बरं का. तर या अनुषंगानं जमलंच तर उद्यापासून जोडीनं कथेला या. तुमच्या त्यांना म्हणा उद्या, अहो ऐकता का, आज इकडे तिकडे न जाता आजपासून राहिलेले 6 दिवस तुम्ही नुसता अहो म्हणलात ना, तर तुमचे अहो ऐकतात बरं का. फक्त म्हणून बघा, नाही तर तुमच्या हातात आहे, कारण तुम्ही गृहमंत्री आहेत, मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण आहेत तुम्ही, ऐक नाही, सगळा कारभार तुमच्याकडे आलेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही म्हणाल ती पूर्व दिशा होऊ शकते बरं का. एखाद्या वेळेस मी शॉपिंगला हट्ट करणार नाही हो,
पण 6 दिवस कथेला चला ना, एवढं जर तुम्ही म्हणलात ना तर तुमचे त्यांनी बरोबर तुमच्या बरोबर कथेला येतील ही अपेक्षा आहे. नियम आहे, जमलंच तर बरं का. डोक्यावर वजन आहे, नाही तर भांडणं करचाल गेल्यानंतर घरी. आणि ते कुठले महाराज आहेत बघू म्हणून येतील त्या अभंगी आप्पांच्या घरी. असं व्हायला नको, प्रेमानं आहे की नाही. जमलंच तर. तिसरा नियम आहे, कथा श्रवण करत असताना येत असताना कपाळाला त्रिपुंड्र भस्म, कुंकाचा टिळा, गळ्यात रुद्राक्षाची माळ, गळ्यात इष्टलिंग असावा. जमलंच तर. कोण काढून ठेवले असतील तर घाला, 7 दिवसापुरती का होईना, आहे की नाही. जमलंच तर बर का. गळ्यात रुद्राक्षाची माळ राहावी, गळ्यात इष्टलिंग असावा. वारकरी संप्रदाय असेल तर तुळशीची माळ असावी. वीरशैव लिंगायत संप्रदाय असेल तर कपाळाला विभूती असावी. वारकरी संप्रदाय असेल तर बुका राहावा. आपापल्या धर्माप्रमाणे. असं नाही सांगितलं की वारकऱ्यांनी विभूती लावू नये, असं नाही सांगितलं की इतर धर्मामध्ये कुंकाचा टिळा लावू नये, असं नाही सांगितलं इतर धर्मामध्ये इष्टलिंग धारण करू नये, असं नाही सांगितलं इतर धर्मामध्ये रुद्राक्षाची माळ धारण करू नये. या शिव महापुराण कथेमध्ये भिल्ल कुळामध्ये, पारधी कुळामध्ये, धनगर कुळामध्ये जन्म घेऊन देखील त्यांनी गळ्यामध्ये इष्टलिंग बांधला, रुद्राक्षाची माळ धारण केली, कपाळावरती विभूती धारण केली, कुंकाचा टिळा धारण केला, भारी भस्म लिंग गळा, शोभे रुद्राक्षांच्या माळा, मुखी मंत्र पंचाक्षर, धन्य धन्य ते शरीर म्हणाले. ते शरीर म्हणाले, फक्त लिंगायताचं शरीर म्हणाले का, वीरशैवाचं शरीर म्हणाले का, नाही. धन्य धन्य ते शरीर. आणि आपल्या या जगाच्या पाठीवर वीरशैव लिंगायत हा संप्रदाय असा एक संप्रदाय आहे ज्याने कुण्या एका धर्माचा जय जयकार केला नाही, ज्याने कुण्या एका पंथाचा जय जयकार केला नाही, ज्याने कुण्या एका संप्रदायाचा जय जयकार केला नाही. तर या जगाच्या पाठीवर जेवढे मानव जन्माला आलेले आहेत त्या मानव जातीचा जय जयकार करणारा म्हणजे एकमेव संप्रदाय म्हणजे शिव संप्रदाय. मानव धर्माचा जय असो. केला ना. एकट्या कोण्या जाती धर्माचा केला का, नाही. या जगाच्या पाठीवर जेवढे मानव जन्माला आलेले आहेत त्या प्रत्येक मानव जातीचा या धर्मानं या ठिकाणी जय जयकार केलेला आहे. असा पवित्र त्या ठिकाणी ग्रंथ आपण श्रवण करत आहोत. भगवान शिव परमात्म्याची ही कथा श्रवण करत असताना पुढील त्या ठिकाणी वृत्त सांगितलेलं आहे, पुढील नियमावली सांगितलेली. आज कुणी ओढून आलं नाही आलं, उद्यापासून चांगलं खणखणीत 3 पट्टे कुंकू, 3च पट्टे का लावावे, कुंकू का लावावे, या सगळ्या गोष्टीचं ज्ञान आपल्याला उद्यापासून प्राप्त होणार आहे बरं का. फक्त उद्यापासून धारण करून या. पुढील नियम त्या ठिकाणी सांगितलेला आहे. कथेला येत असताना भगवान शिव परमात्म्याची आपल्याला आरती करायची असते. प्रत्येकाच्या हातून आरती व्हावी यासाठी तांब्याचंच ताट, स्टीलचं चालणार नाही. तांब्याचं किंवा पितळी ताट आरतीसाठी. त्याच्यामध्ये दिवे किती, 2. काही ठिकाणी आम्ही पाहतो महाराज आरती करत असताना एकच दिवा लावला जातात, आहे की नाही. एक दिवा कधी लावतात, माय टक्का दिलेली. असं म्हणजे कुठे गेल्यावर माणूस कळते पण वळत नाही. माणूस मेल्यानंतर एक दिवा लावतात, बरोबर आहे. मग आता तुम्हाला काय म्हणायचंय, देव मेलाय, गुरु गेले असं म्हणायचंय तुम्हाला, नाही. गुरु कधीच जात नसतात, देव कधीच जात नसतात. मनमत म्हणे वेळा खरा, गुप्त रूपी आला घरा. देव संत गुरु फक्त अदृश्य होत असतात, पण आपल्या इष्टलिंगाच्या रूपाने आपल्या सतत सोबत राष्ट्रसंत आहेत, सतत सोबत आपले गुरु माऊली आहेत बरं का. म्हणून देव संत गुरु हे जात नसतात. म्हणून एक जरी पंथी असेल तरी चालेल, पण त्याच्यामध्ये दिवे 2 असावे बरं का. उद्यापासून आरतीच्या ताटामध्ये हळदी कुंकू नाही आणलं तरी चालेल. महादेवाला हळदी कुंकू वर्ज्य आहे. गोमय भस्म ओरिजिनल गाईच्या शेणापासून बनलेलंच भस्म ताटामध्ये असावं. ते कसं बनतं, ते कशा प्रकारे आपण धारण केलं पाहिजे त्याची फळप्राप्ती आपण उद्यापासून ऐकणार आहोत. ताट आहे, ताटामध्ये गोमय भस्म आहे, त्याच्यामध्ये बिल्वपत्र आहेत, पांढरी लाल फुलं आहेत, त्याच्यामध्ये तांदूळ आहे, थोडंसं त्याच्यामध्ये नैवेद्य म्हणून मुरमुरे आहेत, साखर आहे, त्याच्यामध्ये कापुराची वडी आहे, सोबत
एक लोटा जल सभी समस्या का बोला ना, एक लोटा जल होतो का? होतं का? एक लोटा जल सभी समस्या का हल होतं का बाबा? पाठीमाग बसलेले होतं का? एक लोटा जल सभी समस्या का फल, ये वीर शैव लिंगायत धर्म में नहीं हो सकता। क्यों हो नहीं हो सकता? एक लोटा जल सभी समस्या का फल किंवा हल, ये वीर शैव लिंगायत धर्म में नहीं हो सकता, क्योंकि जब तक आप अपने गले में जो इष्टलिंग है ना उस पर जलधार नहीं करते प्रथम, तब तक इस शिवलिंग पर चढ़ाई हुई जलधार भोलेनाथ अपनाते नहीं। इसलिए फर्स्ट पूजा इष्टलिंग की है। इष्टलिंग पर आप जलधार करो, गले में इष्टलिंग नहीं है और इधर आने के बाद शिवलिंग पर जलधार करते हैं, दुग्ध धारा करते हैं, भोलेनाथ मेरी अर्जी स्वीकार करो। ऐसा नहीं चलेगा। जब तक आपके गले में इष्टलिंग नहीं होगा, उसकी आप जब तक पूजा नहीं करेंगे, तब तक इस शिवलिंग पर चढ़ाई हुई जलधार भोलेनाथ अपनाते नहीं। इसलिए इष्टलिंग प्रथम पूजा है कि नाही? इष्टलिंगाची पूजा ही प्रथम आहे आणि तदनंतरच शिवलिंगावर चढवलेली जलधार भगवान शिव परमात्मा आपलीसी करतात। म्हणून एक लोटा जल सभी समस्या का हल होतं बर का, पण अगोदर इथं है की नाही? गुरु लिंग जंगमाच्या रूपामध्ये त्या इष्टलिंगाची आपल्याला पूजा करायची आहे। आरतीचं ताट, एक पंक्ती, 2 वाती, त्याच्यामध्ये गोमय भस्म, कुंकू हळदी आणायची नाही, तांदूळ, कापुराची वडी, थोडेसे त्या ठिकाणी नैवेद्य म्हणून मुरमुरे, साखर, सोबत त्या ठिकाणी बिल्वपत्र, पांढरी लाल फुलं, एक लोटा जल आणि सोबत एक नॅपकिन, दस्ती म्हणतात का तुमच्या इकडे? नॅपकिन दस्ती, आणि सोबत बसायला आसन, दर्भ आसन सांगितलेलं आहे, पण दर्भ आसन मिळणार नाही म्हणून सुती आसन, जो काही आपल्याकडे उपलब्ध असेल तो आसन आपण या ठिकाणी घेऊन यायचं आहे। घेऊन येत असताना शिवलिंगावर त्या ठिकाणी जलधार करायचं, स्वच्छ नॅपकिन भगवान शिवाचं शिवलिंग पुसून घ्यायचं। तुम्ही स्नान केल्यानंतर शरीर ओलं ठेवता का? ठेवता का? कोरडं करून घेता ना, आणि शिवलिंगावर मात्र तसेच डाग पडलेली, तसंच दूध वाहता, तसंच जल वाहता, हे की नाही? ओलं तसंच त्या ठिकाणी साखर ठेवता, मुंग्या लागतात, असं नाही चाल, दुर्गंध पसरतो। शिवाला सुद्धा स्वच्छ अंतकरणाची भक्ती हवी आहे। येत असताना जलधार करावं, स्वच्छ शिवलिंगाला कपड्याने पुसून घ्यावं, तुम्ही आणलेल्या त्रिपुंड्र भस्म, बिल्वपत्र धारण करून सुंदर आरती करून इथं येऊन कथेला बसावं। बसत असताना चटीवर बसायचं नाही, जो आसन आणलेला आहे तो आसन खाली टाकून त्या आसनावरती बसायचं आहे। जो नैवेद्य आणलेला आहे ना, मुरमुरे किंवा साखर, ते एका पातेल्यामध्ये इथं गोळा करायचं। उद्यापासून कार्यकर्ते एक पातेलं ठेवतील, त्याच्यामध्ये गोळा करायचं आणि आरती झाली की नाही तोच प्रसाद म्हणून सगळ्यांना वाटायचा। ही नियमावली आहे। पुढचा नियम आहे, आज ज्या जागेवर तुम्ही कथा ऐकायला बसलात ना, त्याच जागेवर उरलेले 6 दिवस जागा न बदलता त्याच जागेवर कथा बसून ऐकायची आहे। जमेल का? पाठ दुखायली महाराज, म्हणून उद्यापासून आम्ही तक्क्याची व्यवस्था करणार होतो, खांब्याला तक्का देणार होतो, असं नाही चालणार बरं का। आज ज्या जागेमध्ये बसलात उर्वरित 6 दिवस त्याच जागेवर तुम्हाला कथा ऐकायची, कारण तुमच्या जागेवरचं पुण्य तुमच्या पदरामध्ये पडावं यासाठी जागा बदलायची नाही। पुढचा नियम आहे, कथा श्रवण करत असताना कमीत कमी 7 दिवस आपल्या मुखातून कोणाची निंदा नाही झाली पाहिजे। हे मी नाही सांगत, शिव महापुराण कथेचा पहिला अध्याय। या गादीवर बसून एकही शब्द खोटा जाता कामा नये, एकही शब्द निंदास्पद जाता कामा नये, याची काळजी या गादीवर बसून घेतली पाहिजे, असं भगवान शिव परमात्म्यांनी सांगितलेलं आहे। मी नाही सांगत, वाचू शकता पहिला अध्याय काढून। कोणाची निंदा नाही झाली पाहिजे, तो कितीही त्या ठिकाणी क्रूर असू द्या, त्या क्रूर प्रवृत्तीच्या सुद्धा भक्ताचा उद्धार भक्तीच्या बळावर माझ्या महादेवाने केलेले आहे। म्हणून 7 दिवसाच्या या पर्व काळामध्ये आपल्या मुखातून कोणाची निंदा नाही झाली पाहिजे।
8व्या दिवसापासून चालू केली तरी चालते. पडले वळण इंद्रियासी, 7 दिवस वळण पडलं की 8व्या दिवसापासून ती सवय लागेल. हा नियम आहे. 7 दिवस कोणाची निंदा करायची नाही. पुढील नियम आहे, कमीत कमी 7 दिवस तरी या 7 दिवसाच्या पर्व काळामध्ये कथा श्रवण करत असताना आपण आपल्या आई वडिलांची काया वाचा मनाने सेवा करावी. बरं का, आई वडिलांची सेवा हीच ईश्वर सेवा आहे. देवाच्या अगोदर सुद्धा ईश्वर म्हणून आई वडिलांचं नाव निघतं. आई स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी म्हणतात. म्हणून आई वडील हे पहिलं दैवत आहे, ज्यांनी आपल्याला हे जग दाखवलं, ज्यांनी आपल्याला गुरु परंपरा शिकवली, ज्यांनी आपल्याला हे दैवत्व त्या ठिकाणी शिकवलं. म्हणून आई वडील हे आपले पहिले देव आहेत. म्हणून त्या आई वडिलांची कमीत कमी 7 दिवस सेवा करा. 8व्या दिवशी बाहेर काढलं तरी चालेल. 7 दिवसापुरतं बोलतोय बरं का, फक्त 7 दिवस. पुन्हा जशास तसं बाहेर काढलं तरी चालतं. पडले वळण इंद्रियासी, 8व्या दिवशी बघू आपण आपल्याला काय बुद्धी सुचेल. त्याच्या पुढे जाऊन सांगितलेलं आहे पुढचा नियम, कमीत कमी 7 दिवस या शिव महापुराण कथेच्या ठिकाणी बसल्यानंतर सुपारी, तंबाखू, गुटखा, विमल, हार हार. कथा कुठपर्यंत आली होती माय? मंगनाळीच्या शिवपर्यंत का? कुठपर्यंत? नांदेड पर्यंत. वा वा वा, बाबांसाठी जोरदार टाळ्या वाजवा बर, जोरदार टाळ्या. काय महाराज हो, टाळ्या वाजवत नाहीत, जय जयकार करत नाहीत, हात वरी करत नाहीत, कथेचे नियम माहीत नाहीत का तुम्हाला? आपण पुढे ऐकणारच आहोत. मी सांगायलाच आलेलो आहे की नाही? मी सांगायलाच आलेलो आहे. 7 दिवस कमीत कमी आपण आपल्या आई वडिलांची देव समजून त्या ठिकाणी सेवा केली पाहिजे, आहे की नाही? स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. कुठे शोधीशी तू रामेश्वर, कुठे शोधीशी तू काशी, हृदयातील देव राहिला हृदयातून उपवाशी म्हणतात, आहे की नाही? घरी आईबाप उपवाशी आहेत आणि इथं आपण देवाच्या समोर पेड्यांचा नैवेद्य दाखवू लागलो, नारळाचे तोरण बांधू लागलो, देव इथं आपल्याला पावणार नाही. म्हणून 7 दिवसाच्या या पर्व काळामध्ये आपल्याला या ठिकाणी आपल्या आई वडिलांची काया वाचा मनाने सेवा करायची आहे. ही नियमावली आहे. जमलंच तर बरं का, फळप्राप्ती करून लवकर घ्यायची असेल तर. पुढील नियम आहे, या 7 दिवसाच्या पर्व काळामध्ये कथा श्रवण करत असताना आपल्या मुखातून एकही खोटा शब्द बाहेर गेला नाही पाहिजे. सत्यवाणी, कारण भगवान शिव परमात्मा कसा आहे? सत्यम शिवम सुंदरम. सत्य तोच शिव आहे, शिव तोच सुंदर आहे. माझ्या भगवान शिव परमात्म्याजवळ खोटं चालत नाही. खोटं बोललं होतं केतकीच्या फुलानं, खोटं बोललं होतं गायीनं. ब्रह्मदेवासोबत साक्ष देताना ब्रह्मदेवांनी सांगितलं, मी महादेवा तुमचं मुख पाहिलं होत स्तंभाचं. खोटं बोललं होतं. विष्णू आणि ब्रह्मदेवाच्या वादामध्ये ब्रह्मदेवांनी खोटं बोलल्यामुळं, ब्रह्मदेवांची साक्ष गायीनं दिल्यामुळं, साक्ष केतकीच्या फुलानं दिल्यामुळं भगवान शिव परमात्म्यांनी त्यांना शिक्षा दिली. ज्या गायीनं या तोंडाने खोटं बोललं त्या गायीच्या तोंडाची कधीच पूजा केली जाणार नाही, म्हणून गायीच्या पाठीची पूजा केली जाते. ज्या केतकीच्या फुलानं भगवान शिव परमात्म्याच्या समोर खोटं बोललं ते फूल महादेवाच्या शिवलिंगाला कधीच वाहिलं जाणार नाही. हा श्राप महादेवांनी त्या ठिकाणी दिलाय. आणि ब्रह्मदेवांना सुद्धा पूजेतून वर्ज्य केलं. म्हणूनच आज तागायत ब्रह्मदेवांची कुठंच पूजा नाही, मंदिर नाही. म्हणजे ज्या ज्या वेळेस आपलं दैवत्व सिद्ध करण्याची वेळ येते त्या वेळेस भगवान शिव परमात्म्याला शरण जाणं हा एकमेव मार्ग या कलियुगामध्ये सांगितलेला आहे. म्हणून या 7 दिवसाच्या पर्व काळामध्ये पुढील नियम सांगितलेला आहे. सुपारी, तंबाखू, व्यसन, मदिरा कमीत कमी 7 दिवस या शिवा अनुभव मंडपामध्ये तर व्हायला नको आहे. हे नियमावली आहे, त्याचं कमीत कमी 7 दिवस तरी आपण पालन करावं. जमलंच तर
नाहीतर केली या कर्माची. आहे की नाही? आमचं सांगायचं काम आहे, ऐकायचं तुमचं काम आहे. त्याच्या पुढे जाऊन सांगितलेलं आहे, या 7 दिवसाच्या पर्व काळामध्ये ही शिव महापुराण कथा श्रवण करत असताना उद्याला या कलियुगामध्ये बऱ्याच जणांचे संकट आहेत, दुःख आहे, दारिद्र्य आहे. प्रत्येक पावलोपावली माणसाच्या जीवनामध्ये संकट आहे. तर त्या संकटाचं निवारण करणारा या जगाच्या पाठीवर एकमेव देव म्हणून भगवान शिव परमात्म्याची ख्याती आहे. ज्याच्याजवळ राहायला घर नाही, दार नाही, बहीण नाही, भाऊ नाही, कुळ नाही, गोत्र नाही, गाडी नाही, बंगला नाही, फिरायला गाडी नाही, बोलायला मोबाईल नाही, एकटा जीव सदाशिव. पण ज्याच्या आशीर्वादानं सगळं काही ऐश्वर्य प्राप्त होतं, अशा भगवान शिव परमात्म्याच्या कथा ऐकत असताना उद्याला मनामध्ये संकल्प ठेवा. एक पाण्याचा नारळ, त्याच्यावरती पांढऱ्या चिठ्ठीनं ज्याचं संकट आहे, ज्याचं दुःख आहे, त्या व्यक्तीचं नाव आणि त्याला पांढऱ्या दोऱ्यामध्ये गुंडाळून उद्याला कथेला आल्याबरोबर या ग्रंथाला स्पर्श करायचा आणि कोटच्या खाली नारळ ठेवायचा. 7व्या दिवशी महाराज तुम्हाला त्या नारळाची विधी पूजा सांगतील. त्या पद्धतीनं आपापलं नाव वाचून आपण नारळ घ्यायचं आणि तो विधी आपल्या घरामध्ये परिपूर्ण करायचं. येणाऱ्या काही काळामध्ये तुमच्या मनातला संकल्प भगवान शिव परमात्म्याच्या कृपा आशीर्वादाने पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. अशा या शिव महापुराण कथेचा महिमा आपल्या समोर वर्णन केलेला. आपण फक्त आता परिचयामध्ये आहोत बरं का. परिचयामध्ये शिव महापुराण कथा श्रवण करण्याचा पुढील नियम आहे, ज्यावेळेस तुम्ही एखाद्या स्वामींचं, आता कथाकार महाराज म्हणजे जंगम माहेश्वर मूर्ती आहेत, तुमच्या गावातले स्वामी असतील, कथाकार महाराज असतील, गुरु महाराज असतील, त्यांचं दर्शन घेत असताना तुम्ही कथक कसं घेता, कसं घेता, ही नियमावली आहे बरं का. ऍक्शन करून दाखवा, कसं घेता, कसं घेता माय, असं करून असं, आहे की नाही. बघा काही जण महाराजांचं दर्शन घेताना काय काय करतील, महाराजांच्या पायावर दोन्ही हात ठेवतील आणि त्याच्यावर तुमचं मुंडकं ठेवतील, म्हणजे तुमच्याच हाताच्या तुम्ही पाया पडताय, एवढे कशाला उपकार करताय. काही जण महाराजांच्या अंगठ्याला असा झटका दिल्यासारखा हात लावून निघून जातात, करेंट लावल्यासारखं पायामध्ये. काही जण दुरूनच त्या ठिकाणी नमस्कार करून निघून जातात. असे नमस्कार करण्याचे अनेक प्रकार आहेत, पण शिव महापुराण सांगतं एकतर साष्टांग नमस्कार, अन्यथा नतमस्तक नमस्कार. साष्टांग नमस्कार म्हणजे काय बाबा? पुढे बसलेले चष्मेवाले बोला, पुढे बसलेले पुढे. साष्टांग नमस्कार म्हणजे काय? नाही तुम्हाला नाही विचारत बाबा, तुमच्या पुढे बसलेले, तुम्हाला माहिती आहे. इकडं माय समोर ताट घेऊन बसलेली. हा, साष्टांग नमस्कार म्हणजे काय माय सांगता? नाही सांगता येणार, बाबांनी सांगितलं. हा, साध्या सोप्या भाषेमध्ये सांगतो. तुम्ही जे देवीला दंडवत घालता की नाही, 3.5 हाताचा देह या धरणीवरती गुरुच्या समोर लोटांगण घालणं, याला साष्टांग नमस्कार म्हणतात. महाराज आम्हाला कमरेचा त्रास आहे हो, हे जमणार नाही हो, म्हणून नतमस्तक नमस्कार सांगितला. गुरुच्या दोन्ही अंगठ्याखाली आपले हे तळहात घालायचे. पतीचं दर्शन घेत असाल, गुरुचं दर्शन घेत असाल, स्वामींचं दर्शन घेत असाल, त्यांच्या दोन्ही अंगठ्याखाली हे तुमचे तळहात आणि हे मस्तक त्यांच्या अंगठ्यावरती टेकवायचं. हाच नमस्कार शिव महापुराण कथेने सांगितलेला आहे. पुढे नमस्कार करत असताना 1 रुपयापासून हजारो रुपयापर्यंत आपल्याला इच्छित दान सांगितलेलं आहे. गुरुचं दर्शन घेत असताना रिकाम्या हातानं घेऊ नये. गावातले स्वामी असतील, कथाकार महाराज असतील, शिवाचार्य गुरु महाराज असतील, तुम्ही कोण्याही महाराजांचं दर्शन घेत असताना 1 तरी रुपया आपल्या खिशातून दान गुरुच्या चरणावर समर्पित झाला पाहिजे. मी नाही सांगत, शिव महापुराण कथेचा पहिला अध्याय सांगतो, उघडून पाहू शकता. त्याच्या पुढील नियमावली सांगितलेली आहे. शिव महापुराण कथा श्रवण करण्याचा पुढील नियम सांगितलेला आहे. ज्यावेळेस तुमच्या समोर आरती येईल, आरती झाल्यानंतर आरती घ्या हो म्हणून आरती येईल,
त्यावेळेस तुम्ही आरती कशी घेता ऍक्शन करून दाखवा. मी आरती घेऊन आलो, चला पटकन खाली बसलेले दाखवा पटपट. हा तसं करून, असं करून, हा तिकडं पाठीमाग आजीबाई, हा तिकडं पाठीमागी माझी माय, हा इकडं चष्मेवाली माय. ऍक्शन कशी, असं करून, वा वा. इकडं पाठीमाग कसं कराल. हा बऱ्याच जणांनी दाखवलं बरं का. आता माझ्याकडे पहा, काही जणांनी दाखवलं महाराज. हे बघा, आरती घेतली, काही जणांनी तोंडावर फिरवली. आरती घेतली, काही जणांनी डोक्यावर फिरवली. आरती घेतली, काही जणांनी हातावरतीच पसरवली. आता एका एका प्रश्नाचं उत्तर द्या. ज्यांनी आरती तोंडावरती घेतली तुम्हाला थंड वाजायली का. बर, ज्यांनी आरती डोक्यावर घेतली त्यांचे पांढऱ्याचे काळे केस करायचेत का. का घेता डोक्यावर, का घेता असो चेहऱ्यावर. कुणी सांगितलं असं आरती घ्यायला. आरती घेत असताना आरती घेण्याचा नियम सांगितलेला आहे. माझे हृदय भुवन करा आपुले सिंहासन. हृदय मंदिरी साठविला देव. देव कुठं बसलेला आहे, हृदय मंदिरामध्ये. माझे हृदय भुवन करा आपुले सिंहासन. हे हृदय म्हणजे सिंहासन आहे आणि आपल्या गळ्यावरचा इष्टलिंग म्हणजे अधिपती, अधिष्ठाता भगवान शिव परमात्मा आहे. म्हणून आरती घेत असताना आज से बंद, आज से बंद आरती घ्यायची आणि हृदय मंदिरावरती उपस्थित असलेल्या इष्टलिंगाला ती आरती आपल्याला समर्पित करायची आहे बरं का. हा नियम आहे, शिव महापुराण कथेचा नियम सांगितलेला आहे. तदनंतर या शिव महापुराण कथेचा नियमावली आहे. ही शिव महापुराण कथा श्रवण करत असताना आपला जो संसार आहे त्या संसारामध्ये आपण 100 रुपये कमवतो. 100 रुपये धरू आपण. 100 रुपये कमवत असताना त्या 100 रुपयाला कोणाचा तरी तळतळाट लागून आलेला असतो, कोणाचं तरी दुःख यातना लागून आलेले असतात. 3 टप्पे सांगितलेले आहेत, धन, अन्न आणि मन. लक्षपूर्वक ऐका, धन, अन्न आणि मन. धन अशुद्ध असेल तर त्या धनाने खरेदी केलेलं अन्न सुद्धा अशुद्ध झालं आणि अशुद्ध अन्न असेल तर मन सुद्धा अशुद्धच झालं, तामस प्रवृत्तीकडे जाईल. म्हणून शिव महापुराण सांगतं, आपल्या प्रपंचातून आपल्या धनातून 25% तरी दान या सप्ताहाच्या ठिकाणी देणगी स्वरूपात आपण दिलं पाहिजे. का, दान देण्याची ही योग्य जागा आहे. कारण दारावरती एखादा भिक्षुक आला तर दान दिल्यानंतर तो भिक्षुक त्या दानाचा योग्य वापर करेल की नाही याची सुद्धा पारख करणं गरजेचं आहे बरं का. अन्यथा तुम्ही जर एखाद्या धारण करून येणाऱ्या वाढ म्हणणाऱ्यांना एखाद्या जर तुम्ही वाढलं, एखादी दान दक्षिणा दिलात, त्यानं जाऊन जर संध्याकाळी मदिरा लावली, वाईट मार्गाला गेला तर ते पाप कोणाच्या पदरात आहे, तुमच्या पदरात आहे. म्हणून आणि ते कार्य कोणी केलं, या सप्ताहाची जी संयोजन समिती आहे ना, सप्ताह कमिटी आहे ना, पुढे होऊन जे कार्यकर्ता आहेत ना, लहान्यापासून जे मोठ्यापर्यंत जेवढे काही संयोजन समिती आहे त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण त्यांनी या शिव महापुराण कथेचं आयोजन कशासाठी केलं, या जगाच्या कल्याणासाठी. त्यांच्याकडे बजेट जास्त झाले म्हणून नाही, त्यांच्याकडे वेळ भरपूर आहे म्हणून नाही, खूप तयारी करावी लागते. बघा, घरामध्ये एक लग्न असेल तर किती दिवसापासून तयारी करावी लागते महाराज. जवळजवळ 5-6 महिने, वर्षभरापासून पत्रिका छापणं, निमंत्रण देणं, बँडवाले ठरवणं, मंगल कार्य ठरवणं, जेवणाचं नियोजन, पाहुण्यांचा आहेर, उपचार, रुकवत, गाड्या ठरवणं, अमुक तमुक सगळं नियोजन, सोनं नाणं, भांडी कुंडी, वर्षभर त्याचं नियोजन करावं लागतं. किती दिवसाच्या लग्नासाठी, फक्त वन डे लग्नासाठी
नमः शिवलिंगं नमामि इष्टलिंगम् इति मंत्र पुष्पांजलि समर्पयामि। नमः पार्वतीपते शिव हर हर महा